प्रशांत, काय झालं? तू इमर्जन्सी आहेस बोलला म्हणून मी धावत पळत आलोय. काय? तू गोव्याला जायच्या प्लॅन साठी मला इथे आत्ता बोलवलंयस? यार, तुला प्रशांत माहिती तरी आहे का मी कुठल्या सिच्युएशन मधून सफर करतोय? जाऊ दे यार, तुला काय पडलंय माझं? तुला तर बस गोव्याला जायचंय. गेल्या 8 दिवसात एक तरी कॉल केलायस का मला? तुला ऐकायचंय माझं दुःख? तर ऐक मग. आयुष्यात ना सगळं एकदम उलट पुलट चाललंय यार. मला नाही समजत आहे काही. माझी नोकरी गेली, जी माझ्या भविष्यात माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची होती रे. आणि जिच्यावरती मी जीवापाड प्रेम करायचो ती सुद्धा गेली. का म्हणजे? जर माझ्याकडे नोकरी नाही तर तिच्या घरची कसे देतील तिला माझ्याकडे? आणि आमचं कसं लग्न लावून देतील? तुला माहितीये प्रशांत, मी जेव्हा घरामध्ये जातो ना तेव्हा बाबांच्या आजारपणाचं ऐकायला भेटत रे. आणि माझ्याकडे त्यांना द्यायला पैसे नसतात. माझे बाबा माझ्या समोर येतात, हसतात आणि त्यांचे अश्रू, दुःख सगळं काही त्या एका स्माइल मागे लपवतात रे. पण मला त्यांच्या वेदना दिसतात रे. आणि माझी आई असते ना, ती मला खूप आधार द्यायचा प्रयत्न करते, पण ती सुद्धा घाबरलेली आहे रे कुठे ना कुठे. आणि माझ्या हातात आता काही जोरलेलं नाहीये रे प्रशांत. आय डोंट हॅव एनिथिंग राईट नाव. फक्त या रिकाम्या पोटातली धडपड आणि या वेदनांचा आंधळेपणा, फक्त एवढंच राहिले. पण प्रशांत, मी हार मानणार नाही. मी खूप कष्ट करणार, मी खूप मेहनत करणार आणि पुन्हा उठून उभं राहणार. फक्त माझ्या आई बाबांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी. चल, मी येतो.